बोला भारत माता की जय। भारत माता की जय। सियावर रामचंद्र की जय। सेवालाल महाराज की जय। रामराव महाराज की जय। सगळ्यांना मला वाटतं भुका लागलेल्या दिसत आहेत. खूप उशीर झालेला आहे. मान्य देवेंद्रजी आपल्याला संबोधित करणार आहेत. आवश्यक असेल मला वाटतं जर जमलं तर अमृता वहिनी सुद्धा आपल्याला संबोधित करणार आहेत. आणि म्हणून मधले एक 5 मिनिट मी आपल्यामध्ये या ठिकाणी घेणार आहे. जोडले गेलेत का ठिकाणी? हा, लिंक आलेली ठीक आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय आपल्याशी यावेळेला स्क्रीनवरून बोलणार आहेत. अमृता वहिनी बहुतेक बोलतील अशी अपेक्षा आहे. त्यापूर्वी मी आपल्याशी या ठिकाणी काही हितगुज करणार आहे. मंचावर उपस्थित आदरणीय बाबूसिंगजी महाराज, सर्व संत महंत महाराज, माझे सर्व सहकारी मंत्री, सर्व आमदार, माजी आमदार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्याला मी आज रामनवमीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पूर्वापार पद्धत आपल्यामध्ये शेकडो वर्षाची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमीच्या दिवशी पोहरादेवी इथे सेवालाल महाराजांच्या स्तुतीनिमित्त ही यात्रा या ठिकाणी भरत असते. पूर्वीची वेळ आणि आताची वेळ आपण जर बघितली तर यात खूप मोठा फरक आहे. पूर्वी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि या 3-4-5 वर्षांमध्ये भाविकांची संख्येच्यामध्ये दुपटी तिपटी चौपटीमध्ये वाढ झालेली आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की या पोहरादेवीचा या भागाचा विकास, कारण ही आमची काशी आहे. पोहरादेवी हे नुसतं धार्मिक स्थळ नाही तर आमच्या समाजासाठी, बंजारा समाजासाठी ही आमची काशी आहे. इथे एक अनन्यसाधारण महत्त्व या धार्मिक स्थळाला या ठिकाणी आहे. आणि म्हणून सरकारने ठरवलं, मान्य देवेंद्रजींचा आग्रह होता, शिंदे साहेबही मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला आपण ठरवलं की या क्षेत्राचा विकास करायचा आहे. प्रति पंढरपूर याला करायचं आहे, प्रति काशी याला करायचं आहे. आणि म्हणून कुठल्याही निधीची कमी पडणार नाही. त्यावेळी मी या खात्याचा मंत्री होतो, ग्रामविकास खात्याचा, पर्यटन खात्याचा. महाराज आपण आहे, सुनील महाराज आपण, आपण सगळे महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. बाबूसिंगजी महाराज आहेत, संजयजी राठोड या ठिकाणी आहेत. आपले सर्व पदाधिकारी आमच्या पाठी लागले आणि जवळपास 750 कोटी रुपये निधी, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा निधी कुठल्याही तीर्थक्षेत्राला आतापर्यंत दिला गेला नाही. एका 2 वर्षामध्ये आपण एवढा मोठा निधी या क्षेत्राला या ठिकाणी दिला, या तीर्थक्षेत्राला या ठिकाणी दिला. आणि बघता बघता आपण बघतात किती विकास या भागाचा झालेला आहे. किती मंदिरं, नगारा भवन, ते सगळे रस्ते आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून या मागचं कारण एकच होतं की बंजारा स्थळ आहे, आमची काशी आहे आणि उपेक्षित राहता कामा नये. म्हणून सरकारने यासाठी मागेल तेवढा पैसा या ठिकाणी दिलेला आहे. अनेक लोकांनी विरोध केला, अनेकांच्या भुवया उंचावल्या की एवढे पैसे करणार काय आहात, कोण इथे येणार आहे, कोण जाणार आहे. पण सगळ्या गोष्टी बाजूला सारून, सगळे आरोप दोषारोप बाजूला सारून सरकारने या ठिकाणी पैसा दिला. आणि आज बघता बघता या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी आली. अजूनही काही मागण्या आहेत. अजूनही मला साधू महंतांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, इथे रस्त्यांची कमी आहे. काही या ठिकाणी येणारे भाविक एवढे लाखोच्या संख्येत आहे की त्यांना आता उन्हामध्ये बसावं लागतं, आपले नवस फेडावे लागतात. त्या ठिकाणी 2-5 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे डोम उभे करा, निवासाची व्यवस्था करा. 5 कोटी रुपयाची मला सुनील महाराज आपण या ठिकाणी केली की आपण 5 कोटी रुपये अजून या ठिकाणी या विकासासाठी या ठिकाणी दिले पाहिजे. देवीच्या मंदिरात गेलो, तिथल्या महंतांनी सांगितलं इथे डोमची व्यवस्था करा. मी सांगतो आपल्याला, शब्द देतो देवेंद्रजींच्या वतीने, मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, सरकारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने पोहरादेवीसाठी आम्ही 1 रुपया सुद्धा कमी पडू देणार नाही. तुमची जेवढी असेल तेवढे पैसे आम्ही या ठिकाणी देणार आहोत. कुठे आम्ही कमी पडू देणार नाही. आणि आमच्यासाठी सुद्धा आमची काशी आहे. ही काय फक्त बंजारा समाजाचं या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र असं नाही आहे, हे सगळ्या समाजासाठी हे आमचं दैवत आहे. सेवालाल महाराज, रामराव महाराज हे आमचे दैवत आहेत.
आणि त्या ठिकाणी आम्ही कुठेही 1 रुपयाचा सुद्धा काही निधी कमी पडू देणार नाही हे सांगण्यासाठी आवर्जून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आज खरं म्हणजे देवेंद्रजी या ठिकाणी येणार होते. आज पंढरपूरला जशी शासकीय पूजा होते मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक, त्याप्रमाणे याही ठिकाणी पूजा व्हावी असा आपला सगळ्यांचा मानस होता, आपलं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून आज मुख्यमंत्री महोदय त्याची सुरुवात करणार होते. मुख्यमंत्री महोदय अमृता वहिनी या ठिकाणी दोन्हीही सहकुटुंब या ठिकाणी येणार होते. कार्यक्रम ठरलेला होता. सकाळपासून माझा संपर्क सुरू होता, सगळ्यांचा आमचा संपर्क सुरू होता. पण ऐन वेळी हेलिकॉप्टरने धोका दिला, सुरूच होत नव्हतं. मी शेवटी गमतीत म्हटलं धक्का मारून सुरू करा. आम्ही गाडीला धक्का मारतो बॅटरी लावून, पण तसं करता येत नाही. खूप इच्छा असून आज त्यांना या ठिकाणी येता आलं नाही. आमच्या अमृता वहिनी तर ड्रेस घालून परिधान करून तयार होत्या. जसं सेवालाल महाराजांचं गाणं त्यांनी गायलं तो ड्रेस त्यांनी घातलेला होता. 4 ओळी आपल्याला त्या ठिकाणी म्हणून दाखवणार होत्या. सगळ्यात जास्त वाईट कोणाला वाटलं असेल? अमृता वहिनींना वाईट वाटलं की मी तयारी करून बस आणि या वेळेवर हेलिकॉप्टर खराब झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस खरं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा होता. शासकीय पूजेने त्याची सुरुवात होणार होती. पण योग बघा संजय भाऊ, तो मान मला मिळाला, पूजेचा मान मला मिळाला. काय देवाच्या मनामध्ये असेल. पण आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊ शकले नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी पूजा केली. तो मान आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि म्हणून मी स्वतःला सुद्धा पुण्यवान समजतो, धन्यवाद समजतो आणि आपल्या सर्वांचे आभार सुद्धा या ठिकाणी मानतो. आमची भाषा, आमचा समाज, आमची बोली, आमचा पेहराव हा एक आगळा वेगळा आहे. आमची बोली तर इतकी गोड आहे, इतकी पवित्र आहे की त्याबद्दल न बोललेलं बरं. मी खरं म्हणजे आपल्या या भागामध्ये मी निवडून येतो. मी 7 वेळा निवडून आलेलो आहे. भाजपात सगळ्यात सिनियर आमदार मी या ठिकाणी आहे. जामनेर तालुका माझा आहे. माझ्या मतदारसंघामधले लोक या ठिकाणी येतात. माझ्या मतदारसंघामध्ये मोठा समाज, खूप मोठ्या प्रमाणात तांडे हे आपल्या समाजाचे त्या ठिकाणी आहेत. माझा आणि तुमचा त्यामुळे अतिशय जवळचा संबंध आहे, नजीकचा संबंध आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी मी आमच्या त्या ठिकाणी भागामध्ये केलेल्या आहेत, विकासाच्या केलेल्या आहेत. आपल्या ठिकाणी तांडे नुसत्या आतापर्यंत कुठेतरी डोंगरदऱ्यामध्ये होते, दऱ्याखोऱ्यामध्ये आपण राहत होतो. त्यांचा विकास व्हावा, तिथल्या माणसाला न्याय मिळावा. आमचा समाज हा कष्टकरी आहे, मेहनती आहे. परंपरागत आम्ही ऊस तोडणं कामगार म्हणून ओळखले जातो. बीड जिल्हा असेल, मराठवाडा असेल, आमचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, बस ऊस तोडायला सुरुवात झाली की आम्ही ऊस तोडायला जातो, विटा थापायला जातो. मेहनतीचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. पण तिथे मग शाळेच्या व्यवस्था काय, गावात तांड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय, तिथे रस्त्यांची व्यवस्था काय, अवस्था काय, यासाठी सरकारला आपल्या चिंता होती. देवेंद्रजींनी या ठिकाणी ठरवलं. मागच्या काळात शिंदेसाहेबही होते. आम्ही ठरवलं की प्रत्येक तांड्यापर्यंत जाणारा रस्ता असला पाहिजे, प्रत्येक तांड्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, प्रत्येक तांड्याला महसुली दर्जा दिला पाहिजे, प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतचं ऑफिस असलं पाहिजे. आणि आता ग्रुप ग्रामपंचायत नाही तर आम्ही लोकसंख्येची अट शिथिल करून त्या ठिकाणी त्या तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत असली पाहिजे असा निर्णय आम्ही ठिकाणी घेतला आहे. आणि आता सगळ्या भागांमध्ये, सगळ्या तांड्यावर आता आम्ही ग्रामपंचायती करतोय. आपला सरपंच राहील, आपल्या हक्काचा सरपंच राहील, त्याशिवाय आपला विकास होणार नाही. आणि म्हणून हा सगळा दर्जा आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो आहोत. हे सरकार आपलं आहे, हे सरकार आपलं आहे. केंद्रातलं सरकार असेल, मोदीजी या ठिकाणी येऊन गेलेत. आम्हालाही वाटत नव्हतं मोदीजी येतील की नाही एक वेळ, पण मोदींनी सांगितलं नाही, मला या ठिकाणी पोरादेवीला यायचंच आहे. बंजारा समाजाचे सगळं त्याचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांच्याशी मला बोलायचं आहे, संबोधित करायचं आहे. आणि म्हणून मी सांगेल की सरकार आपलं आहे. केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, हे आपलं सरकार आहे. आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, आपल्या बोली भाषेला प्राधान्य द्यायचं आहे, आपल्या प्राथमिक गरजांना मला प्राधान्य द्यायचं आहे. आणि आपला समाज मजूर वर्गामध्ये त्याचा विकास कसा होईल, आर्थिक उन्नती कशी होईल. आणि म्हणून आपण काळजी करू नका. येते 5 वर्ष आपले आहेत. भरभरून मतं तुम्ही आपल्याला दिलेत. आपलं सरकार आलंय, केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये तर रेकॉर्ड तोड मतं टाकलीत. आपले प्रतिनिधी या ठिकाणी सगळे बसलेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदारही आहेत. आणि मला वाटतं की त्यांच्या माध्यमातून आता आपल्या विकासाला कोणी थांबवू शकणार नाही, कोणी थांबवू शकणार नाही. आणि म्हणून हा शब्द द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले असते तर वेगळीच मजा या कार्यक्रमाला या ठिकाणी निश्चित आली असती. पण आज दुर्दैवाने ते बिघाड झाल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. त्या निमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे, आपला समाज हा पूर्वापार हा देशासाठी लढणारा समाज. या ठिकाणी आमचे शीख समाजाचे महाराज आलेत, त्यांनी सांगितलं, गुरु आलेत, त्यांनी सांगितलं, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत की समाज एकत्रित करण्याचं काम चाललंय.
प्रभू श्रीरामचंद्राची या जयंती जन्मदिवस भारतभर प्रभू रामचंद्र त्यांनी सर्व लोकांना जोडलं. त्यांनी आपली सामाजिक मूल्य जोपासली. शबरीची उष्टी बोरं भिल्ल समाजाची शबरी होती, पण तिने चाकलेली उष्टी बोरं श्री रामचंद्राने खाऊन सामाजिक सलोखा कसा असतो, सामाजिक समरसता कशी असते याचं उत्तम उदाहरण त्यावेळेला त्यांनी आपल्याला दिलं. त्यांनी असं म्हटलं नाही की इथं जातीचे भिले नाही, मी इथे चाकलेले बोरं कसे खाऊ, हिने उष्टे केलेले बोरं कसे खाऊ. आणि म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक समरसता त्यावेळेला त्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव असता कामा नये. आपण सर्वजण एक आहोत. आपण या देशातले नागरिक आहोत. देशासाठी लढायचं आहे. आपले पूर्वज देशासाठी लढलेत, या राष्ट्रासाठी लढलेत, या धर्मासाठी लढलेत. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण धारातीर्थ पडलेत. त्यात आपल्या समाजाचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून माझी या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती आहे की आपली पुढची येणारी पिढी आहे ही राष्ट्रासाठी समर्पित असावी. जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या मनामध्ये असावं. धगधगतं राष्ट्रप्रेम त्यांच्या छातीमध्ये असावं. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एक व्हावं लागेल. हा या जातीचा, तो त्या पातीचा, हा धर्माचा, तो त्या धर्माचा असं न करता आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल, आपल्या देशाला जर विश्वगुरू करायचं असेल, आपल्या देशाला जगामध्ये एक नंबरचं राष्ट्र करायचं असेल, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन या ठिकाणी लढलं पाहिजे. देशाचा विकास केला पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपला देश किती प्रगती करतोय हे आपण बघतायत. आणि त्यासाठी मी युवकांना एक आवाहन करेल की त्या पुढच्या काळामध्ये आपण तर या देशाच्या आधारस्तंभात भविष्यात, पण पुढच्या काळामध्ये व्यसनापासून लांब राहा, दारूपासून लांब राहा, तंबाखूपासून लांब राहा, सिगरेटपासून लांब राहा. आपलं देश जगामध्ये सर्वात तरुण राष्ट्र आहे. 18 ते 25 वर्षाचे तरुण सर्वात जास्त जगामध्ये कुठल्या देशात आहेत तर ते आपल्या देशामध्ये आहेत. पण तरुण पिढी जर व्यसनाने व्यापलेली असेल, ती जर दारू पित असेल, सिगरेट तंबाखू खाऊन जर कॅन्सरहून मरत असेल, तर ही तरुणाई काय कामाची, काय कामाची तरुणाई. आणि म्हणून मला वाटतं की आजपासून आपण या ठिकाणी शपथ घेऊया की मी दारू पिणार नाही, मी व्यसन करणार नाही, माझ्या मुलाला मी नीट त्याचं संगोपन करेल, राष्ट्रप्रेम त्याच्या मनामध्ये टाकेल. मला वाटतं जर आपण अशा पद्धतीने वागलात तर हा देश, हे राष्ट्र महासत्ता झाल्याशिवाय मोदींच्या नेतृत्वाखाली राहणार नाही. या बाबतीमध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. मला वाटतं देवेंद्रजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. रामेश्वर झालं का? रामेश्वर झालं? आलेत? हो. आणि नंतर यानंतर आपल्याला सर्वांना मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुन्हा आपल्याला मी या ठिकाणी वचन देणार आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने तर सांगतीलच, पण त्यांच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो. मला तर काही जण म्हणाले की तुम्ही समाजाचे पालकच होऊन जा. मी तसा पालकच आहे. समाजासाठी मी आपला पालकच आहे. संजय भाऊ, आपण सगळे मिळून जर या ठिकाणी काम केलं तर समाजाला पुढे नेल्याशिवाय कोणी रोखू शकणार नाही. आपला समाज हा आपल्याला पुढे न्यायचा आहे, त्याची आर्थिक उन्नती करायची आहे. त्यासाठी आपण सगळे एकत्रित मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करूया. पुन्हा आपल्याला श्रीरामनवमीच्या जयंतीच्या प्रभू रामचंद्रांनी जे आम्हाला आचरण शिकवलं आहे त्या आचरणात आम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी आणायच्या आहे. त्या म्हणून आपल्याला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सेवालाल महाराजांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपली पुढची वाटचाल आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्यासाठी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. धन्यवाद आदरणीय गिरीश भाऊ. आपण बंजारा समाजाच्या विकासाच्या